नाशकात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। सकाळपासून शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार कोसळते आहे। पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झालेली आहे। आपण ही घाटावरची दृश्य पाहू शकतोय। रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये गोदावरीची पाणी पातळी पूर्ण भरलेली आहे। मारुतीच्या पायापर्यंत पाणी आलेलं आहे। पूर अजूनही आलेला नाहीये। दरम्यान आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे या ठिकाणी उपस्थित आहेत। अभिजित जी, काय म्हणताय? मारुतीच्या कुठपर्यंत पाणी आलंय? पूर परिस्थिती कितपत चालली आहे? अभिजित, सकाळपासून जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होती आणि आता पाण्याची पातळी जी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर दारणा धरणातून 3 वाजता 1100 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जाणार आहे, कारण मुसळधार पाऊस दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कोसळतोय। परिणामी दारणा धरण 50% भरलेलं आहे आणि दारणा धरणातून 1100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे। 3 वाजता टप्प्याटप्प्याने हा विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरातले रस्ते जलमय झालेले आहेत। काही ठिकाणी सखल भागामध्ये घरांमध्ये वाड्यांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेलं आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पावसाचं पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीचा काही काळ खोळंबा झालेला होता। त्याचप्रमाणे सातपूरचा नाशिकचा जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे अक्षरशः या पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याला झोडपून काढलेला आहे। प्रचंड प्रमाणात पाऊस सगळ्याच ठिकाणी कोसळतोय आणि आपण जर परिस्थिती बघितली तर आता गंगापूर धरणातून देखील पुढच्या काही वेळामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाण्याची चक्क पूर परिस्थिती उद्भवलेली आहे। सकाळी 11:30 वाजताची ही दृश्य आहेत। गोदावरीमध्ये मोठी वाढ झाली आहे।